नात्यांमधला सुसंवाद किती छान गोष्ट आहे ना, की खूप छान मन मोकळेपणानं अगदी सहज बोलणं चालू आहे. जे कॉन्व्हर्सेशन होत आहे ते सुद्धा खूप छान आहे. आणि मुख्य म्हणजे या अशा छान कॉन्व्हर्सेशनमुळे आपला दिवस खूप छान जात आहे. हे असं ऐकायला, असं अनुभवायला खरंच खूप छान वाटतं. पण आपल्या प्रत्येक नात्यामध्ये हे असंच होतं का? उत्तर आहे नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही की असं करणं जास्त अवघड नाही. या पॉडकास्टमध्ये आपण अगदी अशा छोट्या पण महत्त्वाच्या स्टेप्स बघणार आहोत, ज्या आपण सहज वापरू शकतो आपल्या कुठल्याही नात्यामधला गोडवा वाढवण्यासाठी, त्यातला सुसंवाद वाढवण्यासाठी. इतकंच नाही, जर कोणीतरी आपल्यापासून दुरावलं असेल, एखादं नातं थोडंसं कडवट बनलं असेल किंवा त्याच्यात दुरावा आला असेल, तरी याच स्टेप्स वापरून आपण ते पूर्ववत करू शकतो. अगदी त्यातला गोडवा खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. पण या स्टेप्स जाणून घेण्याआधी आपण अगदी स्ट्रेट फॉरवर्ड बोलू नात्याबद्दल. इथं आपण शुगर कोटेड बोलणार नाही, गोडगोड बोलणार नाही, तर जे जसं असतं ते तसंच बोलणार आहोत. कुठलंही नातं का असतं याचं उत्तर किंवा याचं खरं उत्तर असं आहे की आपल्याला त्या व्यक्तीची गरज असते आणि त्या व्यक्तीला आपली गरज असते. खरं तर कुठलंही नातं प्रेम या गोष्टीवर आधारित असतं, पण महत्त्वाचं आहे त्या प्रेमाची गरज असणं. आणि म्हणून कुठल्याही नात्यामध्ये ही गरज ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. गरज म्हणजे काय? गरज ही वाईट असती का? नुसतंच निखळ प्रेम असू शकत नाही का? या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करतो तेव्हा खूप वेगळ्या अँगलनं आपल्या समोर येतात. गरज असती म्हणजे काय? तर आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीकडून ठराविक अपेक्षा असतात आणि त्या समोरच्या व्यक्तीच्यासुद्धा आपल्याकडून ठराविक अपेक्षा असतात. आपल्याला त्या व्यक्तीकडून काहीतरी हवं असतं आणि आपल्याला त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं सुद्धा असतं. आणि असंच त्या दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतसुद्धा, की त्यांनासुद्धा आपल्याकडून ठराविक गोष्टी हव्या असतात आणि त्यांनासुद्धा आपल्याला ठराविक गोष्टी द्यायच्या असतात. याच आहेत अपेक्षा. कधीकधी आपल्याला हे ऐकायला मिळतं की अपेक्षा ठेवूच नाहीत. पण आपण एक गोष्टीचा विचार करू, का हे खरंच शक्य आहे? नाही. आपण सध्या त्या अवस्थेत नाही की जिथं आपण अपेक्षा ठेवूच शकत नाही, जिथं आपण इच्छा धरूच शकत नाही. महत्त्वाचं आहे अपेक्षांमध्ये अतिरेक नसावा आणि मोकळेपणा असावा. या जर दोन गोष्टी आपण पाळल्या तर अपेक्षा खरं तर खूप जास्त मदतीच्या ठरतात आणि याच अपेक्षा आपल्या नात्यातला गोडवा वाढायला मदत करतात, जेव्हा त्या व्यवस्थित सांगितलेल्या असतात. आणि त्याच्यामुळं जर नात्यातला गोडवा वाढवायचा असेल, मुळातच एखादं नातं टिकवायचं असेल, तर आवश्यक आहे व्यवस्थित असलेलं कॉन्व्हर्सेशन. नात्यातल्या बऱ्याच अडचणींचं मूळ कारण असतं ते म्हणजे लॅक ऑफ कॉन्व्हर्सेशन, व्यवस्थित संभाषण नसणं. कॉन्व्हर्सेशन, संभाषण ही एक अशी गोष्ट आहे जी कुठल्याही नात्याला एकत्र ठेवती आणि कुठलंही नातं मजबूत पण करते. हेल्दी कॉन्व्हर्सेशन कसं करायचं याच्यासाठी या काही स्टेप्स. पहिली स्टेप आहे आपल्याला जे काही वाटतं त्याबद्दल आधी आपण स्वतः विचार करणं. दुसरी स्टेप आहे ते जे काही वाटतं ते अगदी मोकळेपणानं, साध्या सोप्या आणि स्ट्रेट फॉरवर्ड भाषेत दुसऱ्या व्यक्तीला सांगणं. आता पुढच्या स्टेप्स आहेत दुसऱ्या व्यक्तीच्या. हे जे सांगितलं जात आहे ते त्यांनी अगदी मोकळ्या मनानं ऐकणं, त्याच्यावर स्वतः विचार करणं आणि मग परत त्याच्यावरचं स्वतःचं मत परत एकदा मोकळेपणानं सांगणं. आणि मग परत आपण ते मोकळ्या मनानं ऐकणं, मन खुलं ठेवून ऐकणं, त्याच्यावर आपलं मत सांगणं. जर आपण हे परत परत करत असू तर हे खरं संभाषण आहे. आणि याचा एंड रिझल्ट काय? याच्या शेवटी आपल्याला बघायला मिळतं की मतभेद राहत नाहीत. विषय कितीही कॉम्प्लिकेटेड असला तरी जेव्हा आपण या स्टेप्स वापरू आणि परत परत वापरत राहू, तेव्हा त्या कॉन्व्हर्सेशनच्या अंती आपलं एकमत झालेलं असेल. मुळात याची कधी गरजच नसती की दोघांचं मत एक असावं. गरज याची असती की दोघांची जी वेगवेगळी मतं आहेत ती एकमेकांना सांगावीत, ती एकमेकांनी ऐकून घ्यावीत आणि त्याच्यावर विचार करून दोघांचं एकमत बनावं. बऱ्याचदा आपली ही अपेक्षा असती की मत जुळायलाच हवं, पण मत बाय डिफॉल्ट बऱ्याचदा नाही जुळत आणि ही चांगली गोष्ट आहे. जर मतं जुळतच असतील तर आपण एकाच अँगलनी सगळ्या गोष्टींकडे पाहत राहू, जे खूपच धोक्याचं आहे. मास्टर चॉ कॉक्सुईनचं एक वाक्य आहे की वेगवेगळे दृष्टिकोन असणं हे खूप आवश्यक आहे, कारण त्यानं आपण वेगवेगळ्या गोष्टी बघू शकतो, वेगवेगळे कंगोरे बघू शकतो
आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान टाळू शकतो. आणि म्हणून वेगवेगळी मतं असणं हे खरंच खूप छान आहे. पण गरजेचं आहे ती वेगवेगळी मतं एक्सप्रेस करणं आणि त्यानुसार आपण एक मार्ग निवडणं. हेल्दी कॉन्व्हर्सेशनसाठी ही गोष्ट आवश्यक आहे. आता नातं मजबूत बनवण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्टसुद्धा 4 स्टेप्समध्ये येते. पहिली स्टेप आहे आपल्या दुसऱ्या व्यक्तीकडून काय अपेक्षा आहेत त्या लिहिणे आणि त्या सांगणे. दुसरी स्टेप म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून काय काय घडू नये असं आपल्याला वाटतं तेही सांगणं. म्हणजे थोडक्यात आपण सांगत आहोत की काय असायला हवं आणि काय असायला नको. तिसरी स्टेप आहे हे विचारणं आणि हे जाणून घेणं की आपल्याकडून त्या दुसऱ्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे, आपण काय करायला हवं असं त्यांना वाटतं आणि आपण काय करायला नको असंही त्यांना वाटतं. या 4 गोष्टी नुसत्या विचारून उपयोगी नाही, तर पहिल्यांदा त्या लिहायला हव्यात, मग त्याच्यावर एकत्र चर्चा व्हायला हवी. एकदा या लिस्ट आपल्यासमोर असतील आणि आपण एकत्र बसलो आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन झालं तर आपलं नातं खूप वरच्या लेवलला पोचतं. आपल्या नात्यातले अडथळे सहज निघून जातात, नात्यातली कटुता सहज निघून जाते. हां, एक गोष्ट याच्या आड येऊ शकते ते म्हणजे जुन्या गोष्टी आठवत राहणं. पण यावर सुद्धा अगदी एक खूप साधं सोपं सोल्युशन आहे, ते म्हणजे डी होल्डिंग टेक्निक वापरणं. डी होल्डिंग टेक्निक एक मॅजिकल टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण अशा अडकून राहिलेल्या त्रासदायक घटना, त्याच्या आठवणी सहजतेनं सोडून देऊ शकतो आणि मग आपलं कॉन्व्हर्सेशन जास्त गोड, उपयोगी आणि हेल्दी बनू शकतं. आजच तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या नात्यासाठी या दोन्ही गोष्टी वापरून पहा. हेल्दी कॉन्व्हर्सेशनच्या 4 स्टेप्स आणि नातं मजबूत बनवण्यासाठीच्या 4 स्टेप्स. तुम्हाला जर खरंच एखादं नातं लाँग टर्मसाठी आणि खूप मजबूत बनवायचं असेल आणि त्या नात्यातून भरपूर काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर आमचा एक प्रोग्रॅम आहे द राईट कंपॅनियन. हा प्रोग्रॅम आमच्या ॲपवर फ्री अवेलेबल आहे. तो तुम्ही ऐका, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. याच ॲपवर डी होल्डिंग टेक्निकसुद्धा शिकवलेली आहे, त्याचासुद्धा फ्री प्रोग्रॅम आहे, त्याचीच लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. हे दोन्ही प्रोग्रॅम्स बघा, ते वापरा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमचं नातं किती जास्त गोड बनत आहे, सुसंवादी बनत आहे. आणि इतकंच नाही, त्या नात्यातून तुम्हाला बरंच काही अनुभवता येत आहे. या सगळ्या गोष्टी ट्राय करा आणि तुमचे अनुभव कसे आहेत हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद हा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल. आपण भेटू आपल्या वेगवेगळ्या प्रोग्रॅम्समध्ये, वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये आणि वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. बाय. स्टे ब्लिस्ड.